नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण नागपूरच्या श्रीनगर वाडी या क्षेत्रामध्ये आज रमाई बुद्ध विहार या ठिकाणी आज आपण इथे पोहोचलो आहोत आणि इथे आज सुंदर असा उत्सव राबवण्यात आला. धम्म संगोष्ठी यांचा एक कार्यक्रम इथे घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने पुरुषांच्या सोबत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिलांनी जो सहभाग घेतला होता त्या अनुषंगाने आज इथे विशिष्ट असा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि मान्यवर मॅडम जुळले आहे. मान्यवर साहेब काय सांगणं झालं सर आपला परिचय सांगा. मी धर्मेश प्रसंजित, राष्ट्रीय पारिवारिक संगोष्ठी व बुद्धविहार मैत्री संघ. आज नागपुरामध्ये जवळपास 8 ते 9 बुद्धविहारामध्ये धम्मसंगोष्ठीचा कार्यक्रम आयोजित आहे. गेल्या 20 वर्षापासून आम्ही लक्ष्मीपूजन आणि होळीला या संगोष्ठीचं आयोजन विविध विहारांमध्ये करतो आहोत. आज त्याच अनुषंगाने आम्ही रमाई बुद्ध विहारामध्ये सुद्धा श्रीनगर नागपूर इथे आम्ही या संगोष्ठीचं आयोजन सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत करण्याचा विचार केलेला होता आणि त्याप्रमाणे केलेला आहे. या धम्मसंगोष्ठीमध्ये अनेक महिला आणि पुरुष आणि तसेच युवक आणि बालकसुद्धा यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या संगोष्ठीमध्ये बुद्ध धम्मावर आणि आजच्या या परिस्थितीमध्ये आपण कसे राज्यकर्ते म्हणू शकू, कसे आपण पैशाने सक्षम बसवू शकू, तसेच आपण कसे शीलवान आणि गुणवान माणूस बनू शकू याबद्दलचे पूर्ण व्याख्यान इथे आपण आयोजित केलेली होती. इंटरॅक्शन करण्यात आलं होतं. तसेच इथे आपण ज्या महिला आहे त्यांना पण आम्ही यामध्ये बोलण्याचा चान्स दिला होता आणि त्या अनुषंगाने काही महिलांनी त्या बोलल्यासुद्धा आणि परंतु काही महिलांनी गाणेसुद्धा म्हटले. त्यामध्ये आमच्या याच्यामध्ये गोविंद बस्कर मॅडम आहेत, त्या नंतर त्या गोडबोले काय नाव सोनटक्के मॅडम आहेत, कांबळे आहेत, पुन्हा त्या अशा अनेक महिलांनी गाण्यांनी सुद्धा हा कार्यक्रम चांगला रंगतदार बनवला आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आमचे लोक पंचशीलाचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून लाखो रुपये लोकांचे नागपुरातल्या या विहारांच्या आयोजनातून दारू व्यसनातून वाचलेले आहेत आणि चांगल्या मार्गाला लागले आहेत. धन्यवाद. मान्यवर सरांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि आज रमाई बुद्ध विहार या ठिकाणी सुंदर असा उपक्रम राबवून एक जनतेला एक संदेश देताना हा उपक्रम होता आणि आमच्याकडून त्यांना काय ठिकाणी जय भीम. जय भीम. नागपूरच्या श्रीनगर रमाई बुद्ध विहार या ठिकाणी आज सुंदर असा उपक्रम राबवला होता आणि मान्यवर साहेब जुळलेले आहे आपल्याशी. ॲडव्होकेट रवींद्रनाथ वासे. ॲडव्होकेट रवींद्रनाथ वासे साहेब सुद्धा जुळलेले आहेत. ठामपणे मत सांगतात आणि ते सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी लोकांना केलं. बुद्ध धर्म कसा वाढवायचा आणि कसा समजायचा अत्यंत सुंदर हा उपक्रम राबवताना आज थेट आपल्या चॅनलशी जुळले आहेत. जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणार सर आपला पहिला सांगा. मी ॲडव्होकेट रवींद्रनाथ वासे आहे. श्रीनगर एम्प्रेसमेंट कॉलनी इथे राहतो. हा जो आजचा जो प्रोग्राम आहे असे आपले 2 प्रोग्राम वर्षभरात होतात, एक दिवाळीच्या दिवशी आणि एक होळीच्या दिवशी. कारण की हे जे 2 अभ्युदय व्यवहार आहेत जे बाकी संस्कृतीमध्ये आहेत त्यापासून आम्ही दूर आहोत आणि त्या संस्कृतीला मानत नाही, आम्ही बुद्ध संस्कृतीला मानतो. त्यामुळे इथे एकत्रितपणे मागील 20 वर्षापासून ह्या विहारामध्ये आम्ही एकत्रित होऊन हा कार्यक्रम राबवित आहोत आणि या दिवशी सकाळी जवळपास 10:30 वाजतापासून तर संध्याकाळी 4:30 वाजतापर्यंत हा कार्यक्रम आम्ही राबवतो. तर हा धम्मसंगोष्ठीचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सकाळी आम्ही हे जे धम्मसंगोष्ठी आहे त्याच्याबद्दल पूर्ण चर्चा करून जे एकंदरीत जे लेडीज आणि जेंट्सनी जे पूर्ण प्रोग्राम घेतले त्याचा थोडासा परिचय देतो की सकाळी आमच्या इथे ॲडव्होकेट रवींद्रनाथ वासे म्हणजे मी स्वतः आणि बाकी जे समूह आहेत त्यांनी पूर्ण प्रोग्राम घेतलेले आहेत. तर त्यामध्ये मी सकाळी हे जी आपली जी संस्कृती आहे पूर्ण म्हणजे बुद्ध धर्माची संस्कृती आहे, त्याच्यानंतर इथे स्तूप आहे, त्याच्यानंतर इथले विहार आहे, त्याच्यानंतर ते बुद्ध धर्माचं पूर्ण बुद्ध धर्म कसा म्हणजे व्यवस्थित इथे आलेला आहे, त्याच्यानंतर इथे तो कसा सामोर वाढलेला आहे, त्याचप्रमाणे ही संस्कृती आहे, हे जे संगमन जे आहे बुद्ध धर्मामध्ये त्याचं पूर्ण आम्ही महत्त्व सांगितलेलं आहे. बुद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ त्याचप्रकारे
इथे जे आपले जे स्तूप आहेत त्या स्तूपामध्ये जसे की सांचीचा स्तूप आहे, त्याच्यानंतर जो वैरागचा स्तूप आहे, त्याच्यानंतर भरूचचा स्तूप आहे, त्याच्यानंतर अजंता वेरूळ आहे. हे पूर्ण बौद्ध संस्कृतीची ज्या गोष्टी असतात त्याचा पूर्ण परिचय ॲक्च्युली आम्ही इथे दिलेला आहोत. म्हणजे जे पूर्ण बौद्ध धर्माची जे नॉलेज असायला पाहिजे ते आम्ही इथे पुन्हा स्वतः रिवाईज करतो आणि बाकी सर्वांना सांगतो. तर ह्या प्रोग्राममध्ये, आजच्या प्रोग्राममध्ये या विहारातली आणि विहाराच्या बाहेरील काही लोक होते, त्यांनी इथे सहभाग घेतला आणि सर्व उपासिकांनी हा प्रोग्राम व्यवस्थितपणे पार पाडला. तर ह्या सर्वांचा मी धन्यवाद म्हणतो. जय भीम, नमो बुद्धाय. मान्यवर सरांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि जवळून कसा बुद्ध धर्म समजावा असं त्यांनी लोकांना जवळून कसा बुद्ध धर्म समजता येईल सुंदर असं मार्गदर्शन करताना जनतेला आवाहन केलेलं आहे. आणि आमच्याकडून काय ठिकाणी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी वर्षा खैरे मॅडम सुद्धा जुळलेले आहे. हा रमाई बौद्ध विहार या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली हजेरी दाखल करतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपला पाठवड आपला कसा सहयोग व्हावा हे सहयोगच्या वतीने कार्यक्रमामध्ये शिकत करतात आणि थेट आपल्या चॅनलशी जुळले आहे. काय सांगणं जाणून घेऊया आणि आपला परिचय सांगा. मी वर्षा खैरे, राहणार श्रीनगर. या विहाराशी आमचे 25 वर्षापासूनचे संबंध जोडलेले आहेत. आम्ही 25 वर्षापासून येत होतो इथं आणि येणारही आहे. ठीक आहे. आणि हे आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगते. खूप छान कार्यक्रम केला साहेबांनी आमच्या परिवाराकडून आणि आमच्या रमाई बुद्ध विहाराकडून. सगळ्याला जय भीम. आईने आपल्याला महत्वपूर्ण उद्योग चॅनलवर मोठा आनंद असतो तरी समाजाला जोडण्याचं ताकदीने ते काम करतात. प्रत्येक घराला जाऊन समाजाला जोडण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि रमाई बुद्ध विहार याला ताकदीने सामान वाढायचं काम आणि समाजाला बुद्ध धर्म वाढायचं काम त्यांनी सुद्धा केलं आहे. आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट आपल्याशी सिंधू महेश्वर मॅडम सुद्धा जुळलेले आहे. रमाई बुद्ध विहार या ठिकाणी श्रीनगर वाडी या क्षेत्राचा हा विहार आहे आणि ह्या विहारामध्ये सुंदर असा उत्सव राबवला आणि सिंधू महेश्वर मॅडमनी सुंदर एक गाणं इथे प्रस्तुत करून लोकांची मन टिकलेली आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावतात आणि आज आपल्या चॅनलची गती जुळली आहे. काय सांगणं चांगलं आहे मॅडम, आपला परिचय सांगा. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. आज म्हणजे होळीबद्दल स्त्रियांनी तर हे सण म्हणजे आळ घालायला पाहिजे कुटुंबामध्ये की आपण बुद्ध असून हे सण आपल्यामध्ये नाही आहे. स्त्रियांमुळेच घराचं चांगलं होईल आणि संघर्ष करून शनी सगळ्या ह्या गोष्टी जे आपल्यामध्ये नाही आहेत बाबासाहेबांनी जे आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचा म्हणजे अनमोल ठेवा दिलेला आहे त्याचा चांगला उपयोग करावा एवढंच माझं सगळं स्त्रियांना सांगणं आहे. आणि सर्व इथल्या विहारातले मान्यवर लोकांनी परिश्रम करून 10 वाजतापासून ती जी हजेरी लावली सगळ्यांना माझा सप्रेम आहे आणि माझ्या परिवारातर्फे पण सगळ्यांना सप्रेम द्यावं. मॅडम आपण ह्या कार्यक्रमामध्ये सुंदर एक गाणं प्रस्तुत केलं आणि या गाण्या लोकांना प्रत्येक हा गाणं आवडलेला आहे आणि त्यांना सुद्धा हा गाणं आवडल्यानंतर तुम्हाला हा गाणं कशी प्रेरणा मिळाली? ही प्रेरणा म्हणजे मी पुस्तक बाबासाहेबांची वाचत असते थोडं थोडं तर मला एका पुस्तकामध्ये हे गाणं मिळालं आणि त्या दिवशी मी ते गाणं एक म्हणजे हे करून शनी की नाही याच्यामध्ये बाबासाहेबांचा पूर्ण इतिहास आलेला आहे. त्यांचा जन्मापासून त्यांनी जे कायद्याचं शिक्षण घेतलं महाडच्या तळाचं कसं त्यांनी सत्याग्रह केलं आणि नंतर बौद्ध धर्म घेतला त्याच्याकरता लोक कसे त्यांनी जमा केले दीक्षाभूमी ते सगळं म्हणजे त्यांचा पूर्ण इतिहास शेवटपर्यंत तो होता तो त्याच्यामध्ये सर्व आला. आणि म्हटलं नाही हे गाणं म्हणजे याच्यामध्ये आपण सगळं इतिहासच येतो तर हे गाणं आपण जरूर म्हणायचं. तर माझं हे गाणं आवडीच आहे मी नेहमीच म्हणत असते हे गाणं. इतिहासाचा पान उघडताना महत्वपूर्ण हा गाणा त्यांनी प्रस्तुत केला होता आणि ह्या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती फैलावाचं काम सुद्धा ते सतत करत असतात आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. हे चॅनलशी आपला माया सोनटक्के मॅडम सुद्धा जुळलेला आहे. कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतात परंतु आपल्या या कार्यक्रमामध्ये गाण्याच्या माध्यमातून राहा त्या चर्चासत्राच्या माध्यमातून राहा
ह्या श्रीनगरच्या बुद्धिविहार रमाई बुद्धिविहार या ठिकाणी आपली उपस्थिती दर्ज करतात आणि ठामपणे मत सांगतात. आज आपल्या चॅनल दिलेले आहे. जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे. पण आपला परिचय द्या. माझं नाव माया सोनटक्के आहे. राहणं श्रीनगरमध्ये आहे. 20-22 वर्षापासून मी येथे एकही असा म्हणजे धम्म गोष्टीचा होळीचा कार्यक्रम कधी मिस केला नाही. आणि आजची संगोष्ठी अतिउत्तम झाली आहे. लोकांना आम्हाला समजावून सांगितलं होळी का नाही करायची, दिवाळी का नाही करायची. आणि दरवेळी आम्ही याच्यात सहभाग घेतो आणि ऐकतो आणि ते आम्ही ते फॉलो पण करतो. आम्ही मॅडमनी आपल्याला इथे कार्यक्रमामध्ये येऊन समाजापर्यंत जो कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती फैलावण्याचं काम करतात आणि मॅडमनी प्रत्येक कार्यक्रमात आपली शिरकत राहतात आणि या गोष्टीवर आमच्याकडून क्रांतिकारी जय भीम.